ठीक है सर, ठीक है सर। और वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम जी की जयंती के मौके पर महाराष्ट्र में इस दिन को वाचन प्रेरणा दिवस के रूप में मनाया जाता है। 15 अक्टूबर 1931 को धनुषकोडी गांव में एक मध्यम वर्गीय परिवार में उनका जन्म हुआ था। हर साल इस दिन को वाचन प्रेरणा दिवस के रूप में मनाने की घोषणा वाचन प्रेरणा दिवस के रूप में मनाने की घोषणा महाराष्ट्र सरकार ने की थी, जिसके बाद से 15 अक्टूबर को राज्य के सभी स्कूलों में इस दिन को वाचन प्रेरणा दिवस के रूप में मनाया जाता है। इस अवसर पर राज्य के सभी स्कूलों और कॉलेजों में विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। एपीजे अब्दुल कलाम जी को पढ़ने का बहुत शौक था। उनकी लिखी हुई पुस्तकें विंग्स ऑफ फायर, इंडिया 2020, इग्नाइटेड माइंड, मार्स जर्नी आदि है। एक अच्छी सोच और कर्मों पर विश्वास करने वाले एपीजे अब्दुल कलाम जी ने अपनी पुस्तक द विंग्स ऑफ फायर में युवकों को प्रेरित करने वाली बातों की व्याख्या की है। एक महान व्यक्ति वही होता है उस समस्या आपकी मैत्री झाली की आपल्याला वाचनाची आवड निर्माण होते, त्यामुळे वाचन आपला आवडता छंद बनतो। समाजातील सर्वच स्तराच्या लोकांची वागण्याची कला वाचनाने माणसाला आपली प्रगती करता येते व अनेक भाषा व्यक्त करता येतात। वाचन संस्कार आणि संस्कृती सर्वजणांचा एक महत्त्वपूर्ण पाया आहे। वाचन हा एक मन फिरवणारा सुसंस्कार आहे। वाचन ही जीवनभर पुरणारी शिकवणी आहे। वाचनासाठी
Good afternoon to all. I am Sanjeevani Prashant Sirke, 7th class B division student. Today on the occasion of Vachar Prerna Sheet, I want to say few words about our nation's most inspiring personality, Bharat Ratna Dr. APJ Abdul Kalam. Today all of us are celebrating his birth anniversary by praying our gratitude to him. Besides all his great qualities and many achievements like retirement, great teacher, thoughts about reading as follows. First, everyone have a mini library. Second, all teachers always promote your students towards the literature. Third, all parents ensure that your child develop a reading habit. He has motivated young citizens by writing many books and his lectures. His personal life itself is a great inspiration to all. After his presidency term, he became a visiting lecturer in many colleges and chancellor of few universities. He always told that learning gives creativity, creativity leads to thinking, thinking provides knowledge, knowledge makes you great. By remembering all his great qualities, his life lessons, his vision, etc., I personally consider him as a great saint of modern India. On this occasion, I request everyone to read his great books and try to develop ourselves accordingly. Thank you. Have a great day. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे अनुयायी होते ज्यांनी त्यांना साथ दिलेली आहे असे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचीही जयंती आहे. त्या दोघांना प्रथमतः अभिवादन. विद्यार्थिनींनो, आजचा हा वाचन आणि प्रेरणा दिवस का साजरा केला जातो? आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाषण केलं, त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की वाचनाचं महत्त्व काय आहे. आपण हे बघितलेलं असेल की वाचनासाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचन साहित्य उपलब्ध होत असतं. त्याचप्रमाणे आपल्या ग्रंथालयामध्ये सुद्धा बरीचशी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. या ग्रंथसंपत्तीचा आपण लाभ घेतला पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. म्हणजेच मग वाचनाने काय काय सुधारणा होऊ शकते हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. वाचनाने आपल्या स्वतःच्या ज्ञानामध्ये भर पडत असते. आपण जर चांगल्या प्रकारची पुस्तकं जर वाचली तर नक्कीच आपलं ज्ञान त्यांनी वृद्धिंगत होतं, ते आपलं वाढतं. त्यामुळे काय होतं की चांगलं जर वाचन जर केलं तर आपला दृष्टिकोन जो आहे हा सकारात्मक दृष्टीने आपण पाहण्यास सुरुवात करतो. तेव्हा वाचन हे फार महत्त्वाचं असतो, म्हणजे दृष्टिकोन वाढीस लागतो. त्यानंतर वाचनाची सवय आपण जर जोपासली तर कायम स्वरूपी आपल्याकडे विविध प्रकारचा शब्द संग्रह साठा आपला वाढतो. त्यामुळे आपण जेव्हा त्या चौघांमध्ये कुठे भाषण द्यायचं असेल, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असेल, अशा ठिकाणी आपण बिनधास्तपणे आपलं मनोगत व्यक्त करतो. हे केव्हा शक्य आहे तर चांगलं पुस्तकं जर वाचली तरच शक्य होऊ शकतं. चांगलं वाचन जर केलं तर त्याने आपण चांगलं लिखाण करू शकतो आणि ते करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलंही जातं. चांगलं जर वाचन असेल तर, चांगला लेखन जर व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला वाचन झालं पाहिजे. इतर लेखकांनी रात्रदिवस काबाड कष्ट करून जे काही पुस्तकं लिहिलेली असतात त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन, मग तो काव्यसंग्रह असेल, एखादी कथा असेल, कादंबरी असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल किंवा बालनाट्य असतील, एकांकिका असतील, असे विविध प्रकारचे जे बालपण आहेत, मराठी मधलं असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, हे पुस्तकं जेव्हा लेखक लिहितात त्या लेखकांनाही असं वाटतं की आपल्याला कुठेतरी वाचक मिळाला पाहिजे. आणि या वाचक आणि ग्रंथ यांचा दुवा जो आहे तो हा ग्रंथपाल किंवा ग्रंथालय असतं. हे तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करतं आणि त्या माध्यमातून समाजाचा सुद्धा आपण विकास करू शकतो. वाचनाचे फायदे जर आपण जर बघितलं तर आपलं मन जे आहे ते अतिशय निरोगी राहतं. वाचनामुळे काय होतं की आपला शब्द संग्रह वाढतो. विविध प्रकारचा नवीन जर तुम्ही कुठलंही पुस्तक वाचलं तर नवीन आपल्याला शब्द कळतो. मग ते शब्दाचा अर्थ जर आपल्याला नाही समजला तर आपण काय करू शकतो की आपल्याकडे विविध प्रकारची कोश आहेत, डिक्शनरी आहेत, त्यामधून किंवा आपल्या वर्ग शिक्षकांना विचारून आपण त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो. आणि एका शब्दाला अनेक समानार्थी आणि पर्यायी शब्द असतात, मग हे आपल्याला माहिती व्हायला लागतं. मग जेव्हा आपण एखादं लिखाण करतो, वाचन करतो, तेव्हा आपण त्या शब्दांचा नक्कीच उपयोग करू शकतो. म्हणजेच काय होतं की आपला शब्दसंग्रह हा वाढीस लागतो. वाचनामुळे काय होतं की एकाग्रता वाढते. एकाग्रता जर वाढवायची असेल
तर शांतपणे आपण एखाद्या आपल्या आवडीच्या पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. हे असं सहज शक्य होईल का? होणार नाही. त्यामुळे वाचन जर चांगलं केलं तर मग एकाग्रता आपले बरोबर त्याकडे घेतली जाते. त्यामुळे आपलं अभ्यासामध्येही लक्ष लागू शकतं आणि पाठ्यपुस्तकाशिवाय हवं तर पुस्तक वाचनाची आपल्याला नक्कीच चांगली सवय लागू शकते. चांगल्या प्रकारचं तुम्ही लेखन आणि संभाषण करू शकता. जर तुम्ही चांगल्या प्रकारचं पुस्तक वाचलं असेल, एखादं चरित्र वाचलं असेल आणि तुम्हाला जर भाषण द्यायचं असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा अन्य कुठे जर भाषण द्यायची वेळ जर आली तर तुमची जर तयारी चांगली असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचं संभाषण करू शकतात, स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात, बक्षीस मिळवू शकतात. म्हणजेच काय होतं की वाचनामध्ये तुमचं लेखन आणि भाषण कौशल्य हे वाढीस लागतं. त्यानंतर आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे मासिक येतात. किशोर आहे, चंपक आहे, चांदोबा आहे, छात्र प्रबोधन आहे. तुम्ही ग्रंथालयात बघितलेले असतील, मी आता इथे मांडलेले. आपण हे जे प्रदर्शन भरवलं त्याच्यामध्ये आता विविध प्रकारचे आपण मासिक पुस्तकं ठेवलेली, पुस्तकांचे प्रकार सगळं वाङ्मय ठेवलेले आहेत. आपण तुम्ही किमान 30 ओळी तरी वाचन केलं पाहिजे. किमान 30 ओळीचं नाही, किमान 30 ओळी, किमान 10 ओळी तरी वाचल्या पाहिजे. वेळ काढला पाहिजे, वाचलं पाहिजे. शेवटी काय, वाचाल तर वाचाल. म्हणून तुम्ही आजपासून एकच सांगतो तुम्हाला की वाचनाची सवय करा. ग्रंथ हे आपले गुरु आहे, बरोबर आहे की नाही? तर मग ग्रंथाला करा मित्र आणि बदलेल आयुष्याचे चित्र, असं नेहमी सांगितलं जातं. म्हणून विविध प्रकारच्या पुस्तकांचं आपण वाचन करण्याचा आजच्या या दिनापासून आपण संकल्प करायचा आहे. आपण या ठिकाणी ग्रंथालयामध्ये जी उपलब्ध आपली ग्रंथसंपदा आहे, आपल्याकडे जवळपास 17,000 ग्रंथसंपदा आहे. आता ही 17,000 पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत का? नाही. मग ग्रंथालयामध्ये आपण 2 विभाग केलेले आहेत, विद्यार्थी ग्रंथालय आणि एक शिक्षक ग्रंथालय. तर मग त्यामध्ये कुठली कुठली पुस्तकं आहेत? दुर्मिळ पुस्तकं आहेत. त्या दुर्मिळ पुस्तकांचं या वाचन आणि प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे. विविध प्रकारचे आपल्याकडे संदर्भ ग्रंथ आहेत, विविध भाषाशास्त्राची पुस्तकं आहेत, सामाजिक शास्त्र सुद्धा आहेत, इतिहासावरती पुस्तकं आहेत, भूगोलावरती, असे आपले जेवढे विषय असतील, नाटक, काव्य, कथा, कादंबरी, चरित्र, हास्यचरित्र, आध्यात्मिक, धार्मिक, सगळ्या याचे ते या पुस्तकांचं आपण प्रदर्शन लावलेले आहे. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत आपण ओपन ठेवलेलं आहे. त्यानंतर मी आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी आपणास थोडक्यात सांगणार आहे. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांवरती त्याचं खूप प्रेम होतं. कलामांचा स्वभाव जो होता तर त्यांची प्रबळ इच्छाशक्ती, त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य जर तुम्ही जर बघितलं तर त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दांडगी होती. त्यांचा आत्मविश्वास पण चांगला होता. त्यांचं जे स्वभावाचं जे एक वैशिष्ट्य होतं, त्यांचं मन जे होतं अतिशय गुळगुळीत आणि दयाळू स्वभाव त्यांचा होता. कधी कोणावरती रागवले नाही, कोणावरती चिडून बोलले नाही. त्यामुळे ते मोठ्या पदावरती गेलेले आहेत. आणि तरुण पिढी त्यांना हे सतत आकर्षित करणं हे त्यांचं एक स्वभाव वैशिष्ट्य होतं. की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणं हे त्यांना खूप आवडायचं. त्यानंतर चांगले पुस्तकं हे 100 मित्रासारखे असतात, हा त्यांनी मुलाचा संदेश सर्वांना दिलेला होता. हे ग्रंथ हे आपले मित्र असतात, ते आयुष्यभर आपली कधीच साथ सोडत नाही. डॉक्टर अब्दुल कलाम यांचं वाचन प्रचंड जाणवं होतं आणि त्यांना विद्यार्थ्यांसमोर भाषण द्यायला त्यांनी जी भारतासाठी ती स्वप्न पाहिलेली होती ती अतिशय उच्च होती. खरं ते आज जर असते तर त्यांना फार आनंद झाला असता. का तर भारताने आता चंद्रावरती काय सोडलंय? बरोबर. म्हणजे त्यांचं भारत हा महासत्ताक झाला पाहिजे, त्या दृष्टीने त्यांचे फार प्रयत्न चालू होते. आपण त्यांचं नेहमी स्मरण ठेवून त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे नेहमी सतत आपण वाचन केलं पाहिजे, असंच या निमित्ताने मी ते सांगतो. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्व धन्यवाद. बोलण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि विद्यार्थी मैत्रिणी, आज आपण येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने एकत्र जमलो आणि या दिवसाचं महत्व हे तुम्हाला समजलेलं आहे. आणि त्यामुळे इथून पुढे सरांना कंटाळा एवढ्या मुली तिथे जमल्या पाहिजेत. आताही येतोच कंटाळा आणि खूप मुली असतात, पण आताही खूप मुलींनी पुस्तकं घ्यायची आहेत, वाचायचं आहे. आता आपण वाचतो म्हणजे काय की आपल्याकडे 3 सूत्री आहे बघा, की लेखन, वाचन आणि संभाषण. जर वाचन केलं तरच चांगलं लिहिता येईल. म्हणजे मी अशी मुलं बघितलेली आहेत की ज्या मुलांना निबंध काय द्यावा सुचतच नाही अजिबात. का बरं सुचत नाही? तर वाचनच केलेलं नसतं, कधीच वाचलं नाही तर आपल्याला शब्द सुचतील का? नाही. आणि त्यामुळे वाचन केल्यानंतर आपल्याला छानपैकी निबंध लिहिता येईल.
किंवा आपल्या परीक्षेमध्ये एक संभाषण हा एक भाग आहे, हो की नाही? भाषा विषयाची ज्या वेळेला परीक्षा घेतली जाते त्यावेळेला त्यामध्ये संभाषण हा एक भाग आहे. मग आपल्याला संभाषण पण करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. काही मुलं अशी नुसते समोर बसून राहतात. घरामध्ये कुणी आले पाहुणे तर त्या पाहुण्यांपुढे बसून राहतात, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. त्यांना संभाषण हे वाढवता येत नाही, कोणाशी छान बोलता येत नाही. हे सुद्धा जर आपण चांगलं वाचलं असेल तर आपल्याला छान बोलता सुद्धा येत. मग तुम्ही जर छान बोलायला लागलात तर आपोआपच तुम्हाला कोणत्याही स्पर्धेसाठी, भाषणाची स्पर्धा असेल तर तुम्हाला घेणारच. का बरं घेणार नाही? हो की नाही? नक्कीच घेते. आणि त्यामुळे तुम्ही जर तुमचे ही 3 कौशल्य जर वाढवली तर तुम्हाला कुठल्याही भाषेमध्ये वाचता येईल, लिहिता येईल आणि त्या भाषेमध्ये संभाषण सुद्धा करता येईल. आणि त्यामुळे ही 3 कौशल्य आहेत की आपली विकसित झालीच पाहिजे. आणि म्हणूनच शिक्षण विभागानं या 3 कौशल्यांवरती खूप भर दिलेला आहे. तर सरांनी सांगितलं की अगदी गरीब कुटुंबामध्ये APJ अब्दुल कलामांचा जन्म झालेला आहे आणि एवढं असून सुद्धा ते इतके उच्च शिक्षित होते. आपल्या शाळेमध्ये अशा काही मुली आहेत की ज्या खरंच खूप गरीब आहेत, पण जर मनामध्ये शिकण्याची इच्छा असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण शिकू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या शाळेमधला प्रत्येक घटक हा तुम्हाला शिक्षणासाठी प्रेरणा देईल. तुम्हाला काय मदत हवी असेल तर ती मदत सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि त्यामुळे सगळ्या मुलींनी खूप उच्च असं शिक्षण घेतलं पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा आपलं शिक्षण जे आहे ते शिक्षण कधीही सोडायचं नाही. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होणारच आहे, पण त्याचबरोबर समाजामध्ये चांगलं स्थान मिळवून देण्यासाठी शिक्षण हे कसं आहे, उपयुक्त असं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनींनी वाचन करायचं आहे, जास्तीत जास्त लेखन चांगल्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करायचा आहे. संभाषण सुद्धा सगळ्यांची चांगलं करता आलं पाहिजे. आणि या सगळ्यातून आपल्याला खूप चांगला असा भारताचा नागरिक बनायचं आहे. हे आपण या प्रसंगी लक्षात ठेवलं तरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे डॉक्टर अब्दुल कलामांना आपण आदरांजली व्यक्त केली आहे असं होईल. तुम्ही या वर्गाने 7वी ब च्या वर्गांनी खरंच खूप छान कार्यक्रम केला. सगळ्या मुलींनी खूप छान भाषण केलं. सगळ्या भाषेमध्ये, 3ही भाषेमध्ये, आपण ज्या 3 भाषा शिकतो त्या 3ही भाषांमध्ये उत्कृष्ट अशी भाषणं सगळ्यांनी केलेली आहेत. खरंच छान कार्यक्रम झाला. वैरागर सरांचं गाणं तर एकदम प्रेरणा देणारं असंच होतं. त्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही पण खूप वाचायचं आहे. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानते आणि माझं भाषण संपवते. धन्यवाद. जेथे जेथे दिसते पुस्तक तेथे व्हावे नतमस्तक. जेथे पुस्तकांचा साठा तेथे समृद्धीचा नाही तोटा. पुस्तकाशी करता मैत्री ज्ञानाची मिळते खात्री. ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती. शब्द शब्द वेचूया आनंदाने वाचूया. वाचन संस्कृती घरोघरी तेथे फुले ज्ञान पंढरी. ग्रंथ हे आपले गुरु वाचनासाठी हाती धरू. ग्रंथ हेच आपले गुरु.